नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि नानाभाऊ इथे बोलत असताना गुलाबराव पाटील जे मंत्री आहेत ते इथं आले. ते म्हणतात की निलंबित आमदार कसे बोलतायत. एका पद्धतीनं थोडी थट्टा मस्करी जी आहे ती विधान भवनाच्या परिसरामध्ये आपल्याला चाललेली बघायला मिळते. पण गुलाबराव पाटील आपल्यासोबत आहेत. पाटील साहेब, काय थट्टा मस्करी जोरदार चालू होती, पण मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही जोरदारपणे बोलताना काल दिसलात. पण विरोधक म्हणतात की हा आक्रमकपणा जो होता तुमचा तो जी आर निघाल्यानंतर का दिसत नव्हता. नाही, जी आर हा विषय वेगळा आहे. पहिली गोष्ट अशी आहे की मराठी हा विषय सगळ्यांचा महत्वाचा विषय आहे, तो त्यांचाच नाही आहे. शिवसेना प्रमुखांनी जेव्हा शिवसेनाचं स्थापना केली त्यावेळेस आम्ही जरी लहान होतो मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, आणि नंतर काही दिवसांनी हिंदुत्वामध्ये त्याचं रूपांतर झालं हिंदुत्वाच्या रक्षणासाठी. त्यामुळे त्यांनी काही ठेका घेतला नाही मराठीचा. पण तुम्ही जी आर आणताय, तुम्हीच रद्द करताय, तुम्हीच म्हणताय राज ठाकरेंकडे जाऊन की हिंदी शिकली तर काही फरक नाही पडणार आहे आणि ती अनिवार्य नाही आहे, आणि परत तुम्ही म्हणताय की आम्ही हात लावू देणार नाही. हा दुटप्पीपणा आहे. हे बघा, 5वीमध्ये मी पण हिंदी शिकलोय. फक्त विषय आहे पहिलीपासून तर 5वीपर्यंतचा. आणि मला तरी असं वाटतं की आदित्य ठाकरे कुठल्या शाळेत शिकले आहे आणि त्यांची 3 नंबरची भाषा कोणती होती जरा ती तपासा. एक शेवटचा प्रश्न की भाजपनं गोची केली साहेब, ज्या पद्धतीनं सरकारमध्ये मराठीच्या मुद्द्यावरती, भूमिपुत्रांच्या मुद्द्यावरती बाळासाहेबांनी जी शिवसेना स्थापन केली, ती शिवसेना सरकारमध्ये असताना तृतीय भाषा आणून एका प्रकारे कॉर्नर केलं आणि तुम्हाला कुठली भूमिका घेता येण्यासाठी म्हणजे बाध्य केलं. हे भाजपची अडचण केली. आम्ही सगळ्या कॅबिनेटमध्ये आम्ही सगळ्या मंत्र्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की हे आम्हाला चालणार नाही, की आमची स्थापनाच जी आहे ना, आमचा जो मूळ जीन आहे तो मराठी आहे. तर आमचा कोणी कॅबिनेटमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये आणलं त्यावेळेला, शेवटच्या कॅबिनेटमध्ये जी तुम्हाला रद्द करण्याआधी झाली, पण त्याच्या आधीची भूमिका तुमची वेगळी होती. नाही, आमची भूमिका मराठीच आहे. मग मराठीची भूमिका असली तरी सुद्धा तुम्हाला जी आर काढावा लागला, तो मुख्यमंत्र्यांच्या आग्रहामुळे काढावा लागला थोडक्यात. नाही, मूळ या ठिकाणी बघा, मराठी हा विषय आम्ही त्याच्यावर कुणाची कुठची तडजोड करू शकत नाही. त्यामुळे जी आर काढला काय नाही काढला काय, तर आमचा पहिला मुद्दा हा मराठीचा आहे. पण मराठीच्या मुद्द्यावरती मी पहिल्यांदा म्हटलं तसं की आपल्या शिक्षण मंत्र्यांनी, शिवसेनेच्या शिक्षण मंत्र्यांनी जी आर काढणं म्हणजे मराठी मंत्र्यांच्या हातून मराठीची गळचेपी करणं असा त्याचा अर्थ झाला एका प्रकारे, किंवा तशा पद्धतीने राज ठाकरेंनी पण त्याचा जी आर आम्ही कुठं काढला. जी आर उद्धव साहेबांनी काढला. जी आर तुमच्या त्रिभाषा सूत्राचा जी आर तुमच्या मंत्र्यांनी काढला ना. आणि माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारला. जी आर तुमच्या मंत्र्यांनी काढला. जी आर जरी काढला तर जी आर मध्ये असं थोडी म्हटलंय की तुम्ही कंपल्शन करा याच्यावर. पहिल्यांदा अनिवार्य शब्द होता, नंतर सर्वसाधारण आणून एका पद्धतीनं मागच्या दारानं कंपल्शन आणलं गेलं. नाही, आम्ही पहिले हे सांगितलं की त्याला वाटत असेल त्याने घ्यावं. ओके. तर हे होते गुलाबराव पाटील साहेब, ज्यांनी सांगितलं की आम्ही जी आर आणला पण आम्ही सक्ती केली नाही. पण खरं जे घडलंय ते महाराष्ट्राच्या जनतेनं बघितलेलं आहे की मराठीच्या विरोधामध्ये हिंदीची सक्ती जी आहे ती करण्यात आलेली होती प्रचंड दबावानंतर. म्हणजे सामाजिक संस्था असतील किंवा नेते असतील, या सगळ्यांच्या दबावानंतर तो जी आर त्यांना मागे घ्यावा लागला. आणि अशा पद्धतीची पळापळ होते. ते मी त्यांना विनंती करत होतो की एका जागी थांबून आपण बोलू शकतो, पण कदाचित हा थोडासा कठीण विषय आहे. त्यामुळं बऱ्यापैकी गुलाबराव पाटील यांनी सांगितले की मराठी हा आमचा विषय आहे, आम्ही मराठीसाठी लढणारी लोक आहोत. पण मराठीसाठी खऱ्या अर्थानं ज्याला जी आर निघाला त्यावेळेला तुम्ही का बोलला नाहीत या प्रश्नावरती त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं. कॅमेरामन सचिनसह अभिजित, मुंबईत.